जुनी विहीर आहे 1900 रांजण. एकदम भारी असा व्ह्यू आहे आता. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या कोकण विलेज बाय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्हाला पतीचा प्रवास तर आहेच, परंतु दुपारच्या वेळेत मग म्हटलंय मित्र आपण काय करूया, तर दुपारचा जेवणाचा बेत असणार आहे. कारण की कसं सगळ्यांच्या फॅमिली अर्ध्यांच्या मुंबईत आहेत, 4-5 जणांच्या गावी आहेत. तर मग दुपारचं जेवण कोणाच्या तरी घरी करून त्यांना परत घरच्यांना परत वेगळं काम देण्यापेक्षा आपणच आपलं जेवण दुपारी कुठेतरी बनवू. तर आमच्या गावाच्या बाहेर इकडे थोडंसं इकडे आमची विहीर आहे, तिकडे मोठी भाऊ त्याच्या बाजूलाच तिकडे रुपयाचा वाडा आहे. तिकडे तिकडे शेतामध्येच आपण आज बेत करणार आहोत. अंडा रस्सा आणि आपण त्याचा पोळा वगैरे करू, तसा बेत आपला आज ठरणार आहे. तर तिकडे चाललो आम्ही. आपले मित्र अर्धे पुढे गेले, तयारी आहे पूर्ण सगळी, फुल तयारी सगळी पाहू शकता तुम्ही. आणि इकडे भात वगैरे सगळं तिकडे बनवणार आहे. ते राशन पाणी सगळं घेतलंय, कटिंग बोर्ड करायचं सगळं सामान वगैरे सगळं. तांदूळ आहे, कांदे बटाटे, मीठ मसाला मसाले वगैरे. मीठ वगैरे घेतलं का? तेल हो. हे दाखव तू काय घेतलंस ते. टोमॅटो वगैरे, टमाटर कटिंग बिटिंग तिकडेच करू सगळं सामान. आणि आमचं गाव आहे आणि हळद त्या साईडला होळीचा परिसर. होळीचा परिसर सानावरती आम्ही आता. आणि हा इकडे आपलं साना आहे आणि एक बौद्धवाडी आहे. मुंबईत आल्यावर कसं आपल्याला एक गाईड लागतो, तो छोटा गाईड आपण घेतलेला आहे. छोटा गाईड म्हणजे ह्याला गल्या कुठल्या गल्या कुठे जातात सगळं माहिती असतं. तेव्हा आम्ही छोटा गाईड घेतला होता. इकडे बेंडांबा आणि इकडे खोबरांबा. आणि बॅटरी हापूस पण आहे आपल्याकडे. कुठला बॅटरी हापूस? हा आमचा आझाद मैदान गावचा. आमचा हा बेडा कवाडी. कवाडीत नाही याचा, ही अजून पद्धत आमच्याकडे आहे. म्हणजे बऱ्याच गावी आता लोखंडाचे असे बनवतात, म्हणजे ग्रिल बोलतात त्याला. तर आमच्याकडे अजून अशी पद्धत आहे म्हणजे. आणि आमच्या गावातली लय जुनी विहीर आहे, 1963ची आहे. आमच्या जन्माच्या 20-30 वर्ष अगोदरची, 25 वर्ष अगोदरची आहे. लय जुनी विहीर आमच्या गावातली. नवी भाऊ मनातली भाऊ म्हणजे 1963ची आहे, तरी पण तिला नवी बा बोलतात. म्हणजे भारत स्वतंत्र, म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र, महाराष्ट्र राज्य बनल्यावरती 3 वर्ष बनवले. त्या आम्हाला कुठली तरी योजना आली असेल आणि त्या योजनेत बनवले. कुठली पंचायत समितीमध्ये बनवले, ग्रामपंचायत नाही, पंचायत समितीतनं झालेलं आहे काम. विचार करा आता. ते लिहिले म्हणून ते माहिती आहे ना, तर माहितीच नाही पडणार. आणि हा एका दगडातून याचा हा पाणी पिण्याला गुराना रांजण. एक आपल्याला गोष्ट माहिती असेल की कावळा इथं बसतो, नंतर ते दगड टाकून म्हणजे बघा पूर्वीची जी कला कौशल्य जे होतं लोकांचं, ते आपल्या ह्या दगडीच्या मार्फत आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे खाली कावळा जाईल तो, पण तशी स्टोरी अशी आहे की तो खालचं पाणी वरती कसं, मग तो दगड टाकतो. प्रॅक्टिकल विचार केला तर ते सर्व गोष्टी पॉसिबल नाही आहेत. म्हणजे आपल्याला गोष्टीच्या माध्यमातून असं, म्हणजे एक युक्ती कशी लढवायची ती आपल्याला त्या गोष्टीच्या माध्यमातून सांगायचे. पाऊस आमच्या गावाला आहे ना, जे मोठ्या पकडायचे जो स्पॉट आहे ना, तिकडे या पट्ट्याला मोठे जाम भेटतात. खेकड्यांमधला एक प्रकार. मळ्यात बोलतात त्याला, असं त्याचा एक चांगला व्ह्यू आहे. आणि आता सुशील दादा पाणी घेऊन येणार आहेत. पाणी घेऊन कदाचित आलेत आणि सुशील दादा आलेत. तसेच हे बाकीचे जे मित्र आहेत ते तयारी करतायत, कटिंग वगैरे करतायत. अशी अंडी आणली आहेत आम्ही. अंड्याचा सुक्का करायचा ना, सुक्का करणार आहे ना आम्ही. तर अंड्याच्या रेसिपी मध्ये खास बटाटा येतो. तर ही बटाटी आम्ही टाकतोय उकळायला. पाणी जास्त आहे, थोडं कमी करूया. झाडांना असं पण पाऊस कमी पडतोय. आता आपण जातोय तिकडे, चूल पेटवली आहे. ही अंडी उकडायला जात आहे सुशील दादा आणि सँडी. अशी अंडी आहेत. किती अंडी आहेत? 33 अंडी आहेत. हा इकडे आमचा असा मळा बोलतात या परिसराला, मळ्याचा परिसर आहे. एकदम भारी असा व्ह्यू आहे आता. आंब्याची झाडं आहेत, हिरवगार गवत आहे, पलीकडे नदी आहे. बाकी सगळे तिकडे मित्र आहेत. पुन्हा एकदा आंब्याच्या सावलीमध्ये
सुशीलदा इकडे आता अंडी उकडायला चालू करतोय, चूल वगैरे पेटवून. आणि इकडं आमचे आता सध्या नवीन कारीगर आहेत, शक्ती भाऊजी आमचे. ते आता कांदा वगैरे कापतायत, सुरी वगैरे अशी मस्तपैकी पाजवून घेत आहेत, धार काढतायत कांदा. आता तुला असा बोललेलो थोडा कांदा बारीक चिरून घेतोय. आपला जोपर्यंत आपला मेन कुक येत नाही तोपर्यंत ही सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. प्रत्येकाच्या हाताची टेस्ट असते ना ती थोडी वेगवेगळी असते. तर आज आपल्याला थोडंसं असं डिफिकल्ट थोडंसं खायला मिळणार आहे. अंडा रेसिपी बनवताना कोणीही बनवू शकतो, म्हणजे काय एवढी काय हार्ड नाही आहे. फक्त काय उकडवायचं काम व्यवस्थित, त्याच्यानंतर थोडंसं मसाला वगैरे इन्ग्रेडियंट म्हणजे आपण जे वापरणार आहोत त्याचा जो मेन फोकस असतो ना तो मसाल्यावरती येतो. जसं तुमची ग्रेव्ही चांगली बनेल ना त्याच्यावरती तुमची रेसिपी डिपेंड होते, म्हणजे कसं लागणार आहे की काय होणार आहे ते सर्व. तर आपण आता अंडी उकडत ठेवलेली आहोत. अंडी आता काय बनवणार आहोत आपण आज? कालब्यादा, सुधीरदा, अंड्याचा अंडा सुका फ्राय, सुका म्हणजे अंडा मसाला. माहिती ना आम्ही बाबाने मी भाजी काय आहे तू बसला असता तिथे बाकड्यावर शिजलेत. एक आपण शिजलेला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, शक्ती टोमॅटो चिरतोय आणि थोडी इथे आपण लसणाची पाकळ्या हे करतोय. म्हणजे कटिंगची जिम्मेदारी तुमच्याकडे आहे. आमच्याकडे फुल. मला चपाती नाही. मला चपात्या येतात. मला कोलपाट असं फिरवायला पण लागतं. एक आहे. गोल फिरते माझी चपाती. माझी पण चपाती फिरते. माझी पण फिरते, पण मी कोलपाट फिरवतो. पोळपाट नाही फिरवायचा असा. चपाती नाही, चपाती पण मी तुला हाताने आता फिरली लग्न पाहिजे. झाल्यापासून मी कंटाळ. नाही आली पाहिजे लसूण एवढी बारीक करायचं. याच्यामध्ये घ्या पाहिजे ना अंडा. अंडी उकडून झालेली आहेत. आता सोलायचं काम आपले मित्र करत आहे तिकडे. बटाटी पण पूर्णपणे शिजलेलं आहे आणि आता अंडी आहेत ती सोलून आपण नंतर तिकडे रेसिपीसाठी नेणार आहोत. त्यांचं काम बिझी करून ठेवलं. इथं आपण आता अंडा राईससाठी राईस बनवायला ठेवलेला आहे. अंड्याला बनवतो, अंड्याला ग्रेव्ही झाली. हा अंड्याला ग्रेव्हीलाच पाहिजे. तो काटलेला तो परफेक्ट होता. आता त्यात किती काहीतरी कमी करायला लागेल. आपल्या इकडे ऑलमोस्ट आता कांदा चिरून झालेला आहे. अंडी सगळी आपण सोलून घेतलेली आहेत. बटाटा इकडे स्मॅश करतोय. बटाटा स्मॅश करून टाकला ना थोडं ग्रेव्ही कशी एकदम अशी घट्ट बनते. त्यासाठी आपण प्रॉपरली असं बटाटा स्मॅश करून घेतोय. कल्प्या आधी बटाटा स्मॅश करतोय, जयदीप लसूण हे करतोय आणि सुधीर आपला कांदा चिरून घेतोय. ठीक आहे. पाणी कुठं आणला? 22 आहे. आपला जो अंडा मसाला बनणार आहे त्याची ही आपली अंडी आपण बॉईल करून कापून घेतलेली आहेत, ती रेडी केलेली आहेत. आता त्याच्यानंतर तिथं आपण आता त्याची ग्रेव्ही ची रेसिपी बनवणार आहोत. सॉरी, अंडा मसाला बनवायला शक्यताने स्टार्ट केला आहे आणि आता तेल टाकतायत. कांदा आणि मिरची टाकली. आता कांदा आणि मिरची मस्तपैकी तेलात परतून घेत आहेत. आता लसूण टाकले आहेत आणि कांद्याला अशी थोडी ढवळत आहेत ब्राउनिश कलर येण्यासाठी. लसणीच्या ह्याच्यामध्ये आता टमाटर टाकलं आहे. थोडासा ब्राउनिश झालेला आहे. आपला आता अंडा मसाल्याचा आपल्या जो ग्रेव्हीसाठी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत. आता आपण हा तिखट मसाला टाकला आहे. एक मसाला एक मसाले आपण टाकणार आहोत सिस्टमॅटिकली. तिखट मसाला म्हणजे लाल मिरची पावडर आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे. ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर ग्रेव्हीसाठी आपण तिकडे बटाटासुद्धा कापून ठेवलेला आहे.
अंडा मसाला थोडासा थिकनेस येण्यासाठी थोडासा आम्ही बटाटा मॅश करणार त्याचा. तर ग्रेव्हीमध्ये हा पूर्ण काढून मार पूर्ण काढून मार. तुझे फिरायचं तर घे. चालेल. अडवून देतो मी. हां मी भात घेऊन चाललोय, राईस तिकडे जेवायचं आहे तिकडे, आणि तिकडे अंडा रस्सा बनतोय. चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे. फायनली आपलं बनवून झालेलं आहे. आता आपण थोडंसं कोथिंबीर टाकणार आहोत. कुठेतरी वाढायला घ्या. पण आता अंडा रस्सा बनवलाय. फक्त अंडा तो आपण आता सर्वांना जेवायला देत आहे. तर आपण आता जेवायला घेऊया आणि एन्जॉय करूया अंडा रस्सा. अंडा रस्सा ॲक्च्युली अंडा ग्रेव्ही बनवायची होती, पण थोडा रस्सा टाईप झाला. ठीक आहे, आम्ही जेवून घेतो आणि एन्जॉय करतो अंडा रस्सा. मंडळी, आता जी व्हिडिओ पाहिलीत ती बनवायचा होता अंडा मसाला आणि झाली अंडा करी. होतं असं कधी कधी थोडंसं घाई होती, मुंबईलासुद्धा जायचं होतं आणि आमची थोडं व्हिडिओ एडिटिंग करायची बाकी होती आणि व्हिडिओ एंडिंगसुद्धा करायची बाकी होती. त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडा लेट पडतो आहे. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तुमच्या कमेंटने आम्हाला खूप छान ऊर्जा मिळते. धन्यवाद.